नमस्कार. मी ज्योतिषशास्त्री आणि वास्तुविशारद धनश्री केळकर. आपल्या चॅनलवर नेहमीप्रमाणे तुमचं स्वागत. आज आपण फेब्रुवारी संपूर्ण महिन्याचं राशी भविष्य पाहणार आहोत. त्यामुळे तुम्हाला सगळ्या राशीच्या लोकांना हा महिना कसा जाणार आहे ते कळेल आणि त्याच्यानुसार तुम्हाला काही निर्णय घ्यायचे असतील किंवा कसं वागायचं हे ठरवायचं असेल तर या राशी भविष्याचा नक्की उपयोग होईल. आपण प्रत्येक लग्न राशीच्या लोकांना हा महिना आरोग्याच्या दृष्टीने, शिक्षणाच्या दृष्टीने, वैवाहिक सौख्याच्या दृष्टिकोनाने किंवा नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने, आर्थिक स्थितीच्या दृष्टिकोनातून कसा जाईल हे पाहणार आहोत. त्याचप्रमाणे या महिन्यात उपासना कोणती करायची किंवा काळजी कोणती घ्यायची हे सुद्धा पाहणार आहोत. वळूया वृश्चिक लग्नाकडे. तत्पूर्वी ही माहिती आवडली असेल आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. जर तुम्हाला कोणते महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असतील आणि तुम्हाला कुंडलीसाठी मार्गदर्शन हवं असेल तर ते मार्गदर्शन तुम्ही माझ्याकडून घेऊ शकता. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर देत आहे, त्यावर व्हॉट्सअप करून तुम्ही माझी अपॉइंटमेंट घेऊ शकता. बघूया फेब्रुवारी महिन्यातील वृश्चिक लग्न राशीच्या लोकांचं आरोग्य. वृश्चिक लग्नाचा लग्नेश तोच षष्ठेश मंगळ तृतीय स्थानी उच्चीचा आहे. त्याची षष्ठ स्थानावर दृष्टी राहील. थोडी आरोग्याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. कोल्ड कफ म्हणजे सर्दी खोकला याच्यापासून बचाव करायचा आहे. मात्र हा त्रास खूप राहणार नाही, लवकर बरा होईल. फेब्रुवारी महिन्यामध्ये तुम्ही आपल्या खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवायचंय. जंक फूड खायचं नाहीये, कारण या महिन्यामध्ये तुम्हाला लिव्हरचा किंवा पोटाचा त्रास होऊ शकतो, तर ती काळजी नक्की घ्या. 20 फेब्रुवारीपर्यंत कम्युनिकेशनचा कारक ग्रह तृतीयातच आहे. तुम्ही एखादी अवघड गोष्ट या काळामध्ये उत्तम कम्युनिकेशन करून चांगल्या प्रकारे टॅकल करू शकता. कदाचित यावेळी तुम्ही जरी अग्रेसिव्ह बोललात तरी सुद्धा ते चांगलं राहील. फेब्रुवारी महिन्यात तुम्हाला जर एखाद्या इंटरव्ह्यूसाठी जायचं असेल तर तुमचा इंटरव्ह्यू सुद्धा चांगला होईल. विद्यार्थ्यांसाठी हा महिना कसा जाईल तर फेब्रुवारी महिन्यामध्ये वृश्चिक लग्नाच्या लोकांनी शिक्षणासाठी अत्यंत मेहनत करणं आवश्यक आहे. कोणत्याही प्रकारे अभ्यासावरील लक्ष विचलित होऊ देऊ नका. या उलट टाइम टेबल करून त्यानुसार अभ्यास करणं आवश्यक आहे. वैवाहिक सौख्य कसं राहील तर या फेब्रुवारी महिन्यामध्ये जोडीदारासोबत मिसकम्युनिकेशन होणार नाही याची काळजी तुम्ही घ्यायची आहे. तसंच कोणत्याही गोष्टीवर अनावश्यक खर्च होणार नाही याची काळजी सुद्धा घ्यायची आहे. 13 फेब्रुवारीला रवी कुंभेत प्रवेश करेल, त्यामुळे नोकरीत तुमची उत्तम प्रगती होईल. पण याच वेळी कदाचित तुम्हाला घरात काही प्रॉब्लेम मात्र फेस करावे लागू शकतात आणि थोडीशी तब्येतीची काळजीही या काळात तुम्हाला घ्यायची आहे. म्हणजे एका वेळी तुम्हाला 3 आघाड्या सांभाळायच्या आहेत. फेब्रुवारी महिन्यामध्ये काही अनावश्यक खर्च सुद्धा येऊ शकतो. उदाहरणार्थ तुमच्याकडे गाडी आहे तर ती गाडी सर्व्हिसिंगला येईल. मात्र 20 तारखेला जेव्हा लाभेश बुध चतुर्थात जाईल तेव्हा तुम्हाला एखादा धनलाभ अचानक होऊ शकतो. मात्र 20 तारखेनंतर जेव्हा लाभेश बुध चतुर्थात जाईल तेव्हा अचानक धनलाभ तुम्हाला होऊ शकतो. तुमच्या करिअरमध्ये, तुमच्या नोकरीमध्ये सुद्धा एखादी चांगली गोष्ट घडेल. मात्र रवी, शनी आणि बुध या तिघांचीही दशम स्थानावर दृष्टी आहे, त्यामुळे नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी डिसिप्लिननी वागणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि असं केलं तर धडाडीने हे काम तुम्ही चांगल्या प्रकाराने पूर्ण करू शकता. म्हणजे डोक्याने तर काम करायचं आहेच, पण डिसिप्लिननी सुद्धा करायचं आहे, म्हणजे तुमची उत्तम प्रगती होईल. जर तुम्ही नोकरी करताय आणि तुम्हाला आता नोकरी सोडून व्यवसाय करायचा आहे तर तसं मात्र तुम्ही या महिन्यात करू नका. नोकरीत आहात आणि तुम्हाला नोकरी बदलायची, स्विच करायचंय तर ते मात्र करू शकता. आर्थिक स्थिती एकंदर चांगली राहील. मात्र बजेटनुसार खर्च करा. म्हणजे गाडी किंवा घर तुम्हाला घ्यायचंय तर तुमचं बजेट आधी बघा, तरच खरेदी करा, अन्यथा या महिन्यात खरेदी करू नका. फेब्रुवारी महिन्यात वृश्चिक राशी लग्नाच्या लोकांनी उपाय काय करायचे तर दर गुरुवारी चणा डाळ आणि बेसन मंदिरात अर्पण करायचं आहे. पिवळं वस्त्र दान करायचं आहे किंवा अन्नदान करायचं आहे गुरुवारी. आणि विष्णू सहस्त्रनाम तसेच
शिवचालिसाचा पाठ करायचा आहे. या महिन्यात काळजी काय घ्यायची तर डिसिप्लिनने वागायचंय, आपलं डोकं वापरायचंय आणि कोणत्याही प्रकारचे गैरसमज होणार नाहीत याची काळजी करायची. मेहनत करून काम पूर्ण करायचंय. वळूया धनु लग्नाकडे. मी मगाशी सांगितलं तसं जास्त प्रभाव तुमच्या लग्न राशीचा राहणार आहे, पण तुम्ही लग्न राशी आणि चंद्र राशी या दोन्ही राशींचं भविष्य पाहू शकता. धनु लग्नाच्या लोकांचं आरोग्य कसं राहील तर सुरुवातीचे दिवस आरोग्य चांगलं राहील. ओव्हरऑल महिनाभरात तुमचं स्वतःचं आरोग्य चांगलं राहील. मात्र 12 फेब्रुवारीला शुक्र मकर राशीत द्वितीय स्थानात जाईल आणि शुक्र षष्ठेश आणि लाभेश आहे. तुमच्या फॅमिली मेंबरमध्ये कोणाला तरी किंवा आजोळी कोणाला तरी तब्येतीचा त्रास होऊ शकतो. थोडक्यात काय, तुमच्यापेक्षा तुमच्या जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्यायची आणि तुमचे फॅमिली मेंबर किंवा आजोळच्या कोणाला तरी तब्येतीचा त्रास होऊ शकतो आणि यामुळे कदाचित त्यांच्यासाठी, त्यांच्या आजारपणासाठी तुमचा काही पैसा खर्च होईल. शनी तृतीय स्थानातच आहे आणि नंतर रवी 13 तारखेला तिथे येईल. पापग्रह तृतीयात नेहमी चांगली फळं देतात. मात्र तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची की या महिन्यामध्ये आपल्या बहीण भावंडांसोबत किंवा शेजाऱ्यांसोबत कोणत्याही प्रकारचा वाद उकरून काढायचा नाहीये. त्याचबरोबर सोशल मीडिया, फेसबुक, ट्विटर यावर कोणत्याही प्रकारचे आक्षेपार्ह व्हिडिओ किंवा आक्षेपार्ह लिखाण तुम्ही करायचं नाहीये. त्याचा तुम्हाला नक्की त्रास होईल. या उलट या महिन्यात कमीत कमी बोला आणि डिसिप्लिन वागा. कोणालाही विचारपूर्वक आणि कमीत कमी शब्दात उत्तर द्या. डोंट गो ओव्हरबोर्ड. विद्यार्थ्यांसाठी हा महिना चांगला आहे. परीक्षेमध्ये चांगले मार्क मिळतील. परदेशी शिक्षणाची सुद्धा संधी चालून येईल. प्रेमसंबंध किंवा वैवाहिक सौख्य सुद्धा चांगलं राहील. ज्यांना संतान प्राप्तीची अपेक्षा आहे त्यांना सुद्धा संतान प्राप्तीचे योग आहे. नोकरी व्यवसायासाठी उत्तम महिना आहे. तुमची नोकरीमध्ये प्रगती होईल. तुम्हाला मान, पद, प्रतिष्ठा, ऐश्वर हे सगळं काही मिळेल. तुम्ही इंजिनिअरिंग साईडला असाल तर तुमची उत्तरोत्तर भरभराट होईल. या महिन्यामध्ये एखादा नवीन व्यवसाय जर चालू करायचा असेल तर तो तुम्ही चालू करू शकता. या महिन्यात तुम्हाला नशिबाची साथ आहे, मात्र मेहनत करणं अत्यंत आवश्यक आहे. आर्थिक बाजू कशी राहील तर सप्तम आणि दशम केंद्राचा अधिपती बुध धनस्थानात असणार आहे. त्यामुळे जोपर्यंत बुध तिथे आहे म्हणजे 20 तारखेपर्यंत तुमच्या ज्ञानाने किंवा तुमच्या इंटेलिजन्समुळे तुम्ही पैसे कमवू शकता. तुमच्या बोलण्याचा तुम्हाला अत्यंत फायदा होईल आणि यामुळे तुम्ही एखादा चांगला व्यवहार सुद्धा करू शकता. तुम्ही काही प्रमाणात शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केली तरी चालेल, फक्त ती विचारपूर्वक करा. तुम्हाला तिथूनही पैसे मिळतील. थोडक्यात काय, या महिन्यामध्ये हुशारीने काम करा, आपलं डोकं वापरा आणि पैसे कमवा. या महिन्यात धनु लग्न राशीच्या लोकांनी शिव उपासना करणं अत्यंत महत्वाचं आहे. शिवचालिसा किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करावा आणि शक्य झालं तर बुधवारी पिंपळाच्या झाडाखाली नारळ ठेवावा किंवा वाहत्या पाण्यात सोडावा. या महिन्यात काळजी काय घ्यायची किंवा सल्ला काय राहील तर ॲग्रेशन वाढू देऊ नका. डोकं वापरा. कोणत्याही प्रकारचा मानसिक ताण घेऊ नका. आपल्या अक्कल हुशारीने वागा आणि आपली प्रगती साधून घ्या. मकर लग्नाकडे वळण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. माहिती आवडली तर नक्की शेअर करा आणि जर कन्सल्टेशन हवं असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर देते. व्हॉट्सअपवर तुम्ही अपॉइंटमेंट घेऊ शकता. मकर लग्न राशीच्या लोकांचं आरोग्य कसं राहील तर 20 तारखेपर्यंत षष्ठेश बुध लग्नात आहे. त्यामुळे साहजिकच तुम्ही आपल्या आरोग्याची काळजी घ्यायची. सर्दी, कफ याच्यापासून आपला सांभाळ करायचा आहे. नंतर 13 तारखेला अष्टमेश शनी कुंभ राशीमध्ये द्वितीय स्थानी जाणार आहे. म्हणजे पहिल्या पंधरवड्यानंतर तुम्हाला तुमच्या परिवारातल्या सदस्यांच्या आरोग्याची सुद्धा काळजी घ्यायची आहे. विद्यार्थ्यांसाठी महिना कसा जाईल तर ज्यांना परदेशी शिक्षण घ्यायचंय किंवा इथेही शिक्षण घ्यायचंय त्यांच्यासाठी चांगला महिना आहे. त्याचप्रमाणे तुमचं शिक्षण पूर्ण झालंय आणि तुम्हाला परदेशी नोकरी हवी आहे तर ती सुद्धा तुम्हाला मिळू शकते. किंवा तुम्ही शिक्षणाला कुठे बाहेरगावी जायचा प्रयत्न करताय तर तुमची ऍडमिशन होईल आणि त्यासंबंधी विजाचं काम सुद्धा तुमचं पूर्ण होईल. मकर लग्न राशीच्या लोकांचं वैवाहिक सौख्य कसं राहील. अष्टमेश रवी, षष्ठेश बुध आणि चतुर्थेश मंगळ
या तिघांचीही दृष्टी सप्तम स्थानावर राहणार आहे आणि 12 फेब्रुवारीला शुक्र सुद्धा लग्नात येणार आहे. त्यामुळे या दिवशी घरामध्ये कोणत्याही प्रकारचा वाद उकरून काढू नका. तो वाद वाढू शकतो. रवी मंगळामुळे तुम्ही अग्रेसिव्ह होऊ शकता, ॲरोगंटली बोलू शकता, तर हे टाळा. महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला तुमच्या संततीच्या तब्येतीचीही काळजी घ्यायची आहे. मकर लग्नाच्या लोकांचं नोकरी व्यवसायामध्ये कसं राहील? भाग्येश आणि षष्ठेश बुध लग्नस्थानातून भ्रमण करत आहे. या महिन्यात तुमच्यावर कामाची मोठी रिस्पॉन्सिबिलिटी राहील. तुमच्या लग्नामध्ये रवी मंगळ सुद्धा असणार आहेत. तुमच्याकडे कामाची खूप एनर्जी राहील, खूप पॉवर राहील आणि त्याच्यामुळे या महिन्यामध्ये शत्रू तुमचं काहीही बिघडवू शकत नाहीत. तुमच्या लग्नातच बुधादित्य योग होतोय, त्याच्यामुळे तुम्ही खूप पॉवरफुल राहाल. आणि मग जर तुम्ही पॉवरफुल आहात, तुमच्याकडे खूप एनर्जी आहे, तर या एनर्जीला चांगल्या प्रकारे चॅनलाइज करा, म्हणजे तुमची छान प्रगती होईल. तुम्ही जर नोकरी करत असाल तर या महिन्यात नोकरी मात्र बदलू नका. तसंच तुम्ही स्वतंत्र व्यवसाय करताय तर तो एक्सपान्शन करण्यासाठी थोडं थांबा. मोठी इन्व्हेस्टमेंट आता करू नका. चतुर्थेश आणि लाभेश मंगळ लग्नामध्ये उच्चीचा आहे आणि त्याची चतुर्थ स्थानावर दृष्टी आहे. त्याच्यामुळे रिअल इस्टेटमधून तुम्हाला पैसे मिळू शकतात. त्यामुळे तुम्ही जागा खरेदी विक्री करून पैसे कमावू शकता. तुम्हाला वाहन खरेदी करण्याचा सुद्धा योग आहे. मात्र एक लक्षात ठेवा, या महिन्यात तुम्ही कोणाला पैसे उधार द्यायचे नाहीयेत. शनी तुम्हाला पैसे देणार आहे. रवी सुद्धा लग्नात असणार आहे. तर या महिन्यात शक्यतो तुम्ही गव्हर्नमेंट सिक्युरिटीजमध्ये किंवा गव्हर्नमेंटच्या स्कीममध्ये पैसे गुंतवा, त्याचा तुम्हाला चांगला फायदा होईल. या महिन्यात तुम्हाला अचानक पैसे सुद्धा मिळू शकतात, अर्थात चांगल्या मार्गाने. म्हणजे कसं, तर एखादी तुमची पॉलिसी मॅच्युअर होईल आणि त्याचे पैसे तुम्हाला मिळू शकतात. थोडक्यात तुम्ही आधी केलेल्या कामाचे किंवा आधी केलेल्या इन्व्हेस्टमेंटचे पैसे तुम्हाला या महिन्यात मिळणार आहेत. मकर लग्नाच्या लोकांनी उपाय काय करायचे, तर दर रविवारी 1.25 किलो गूळ दान करा, सूर्याला अर्घ्य द्या आणि हनुमान चालिसाचा पाठ रोज करा. या महिन्यामध्ये काळजी काय घ्यायची, तर मकर लग्नाच्या लोकांनी बेजबाबदारपणे वागायचं नाहीये. वर्कलोड खूप राहणार आहे, पण एनर्जी खूप राहणार आहे, ती नीट चॅनलाइज करा. तुमचा राग कमी करा आणि तुमचे एकमेकांशी असलेले संबंध सुधारा. कुंभ लग्न राशीकडे वळण्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. आणि माहिती आवडत असेल तर हा व्हिडिओ इतरांपर्यंत नक्की पोचवा. कुंभ लग्न राशीच्या लोकांचं आरोग्य कसं राहील? तुम्हाला आतापर्यंत जर काही आरोग्याच्या तक्रारी त्रास देत असतील तर ते आता बऱ्या होतील. आरोग्य सुधारायला लागेल. डॉक्टरांकडे जाणं कमी होईल आणि हॉस्पिटलायझेशन सुद्धा आता होणार नाही. विद्यार्थी वर्गासाठी हा महिना कसा राहील, तर पंचमेश आणि अष्टमेश बुध व्ययात असणार आहे. त्यामुळे ज्यांना परदेशी जायचंय, शिक्षणासाठी जायचंय, त्यांच्यासाठी हा उत्तम महिना आहे. तुमचं विजाचं काम होत नसेल तर ते या महिन्यात होऊन जाईल. तुमचा स्वतःचा सुद्धा परदेश प्रवास होऊ शकतो. म्हणजे तुमचा मुलगा किंवा मुलगी परदेशी राहत असेल तर त्यांना भेटायला म्हणून तुम्ही परदेशी जाऊ शकता, किंवा तुमचा मुलगा परदेशी राहतोय तर तोच सुद्धा तुम्हाला भेटायला येऊ शकतो. ओव्हरऑल शिक्षणासाठी उत्तम काळ. कोणत्याही ठिकाणी राहत असू दे, तुमच्या परीक्षा उत्तम प्रकारे होतील. प्रेमसंबंध किंवा वैवाहिक सौख्य कसं राहील, तर कोणत्याही प्रकारची कटुता किंवा गैरसमज तुमच्या नात्यामध्ये येऊ देऊ नका, नाहीतर वाद वाढत राहतील. तर संबंध कसे सुधारतील याचा विचार करा आणि त्याप्रमाणे वागा. फेब्रुवारी महिन्यात नोकरी व्यवसायासंबंधी कसं ग्रहमान राहील, तर तृतीयेश आणि दशमेश मंगळ व्ययात असणार आहे. त्यामुळे क्वचित तुम्हाला जॉब रिलेटेड प्रॉब्लेम येऊ शकतो आणि हा त्रास तुमच्या अग्रेसिव्ह बोलण्यामुळे सुद्धा होऊ शकतो. तर वाणीवर अतिशय संयम ठेवा, कारण मारकेश रवी सुद्धा व्ययात आहे. त्यामुळे तुमच्या बोलण्याने तुमच्या पैशाचं नुकसान सुद्धा होऊ शकतं. तर संयमाने वागा. या महिन्यात तुमचे वेगवेगळ्या कारणांवर पैसे खर्च होऊ शकतात. मेडिकलसाठी खर्च होऊ शकतात, घरातल्यांचं आजारपण येऊ शकतं म्हणून पैसे खर्च होऊ शकतात, एखादं लीगल मॅटर्स जर अडकलेलं असेल तर त्याच्यासाठी पैसे खर्च होऊ शकतात, किंवा प्रवासात खर्च होऊ शकतात, शत्रुत्व असल्यामुळे पैसे खर्च होऊ शकतात. तर हे पैसे फार खर्च होऊ नयेत याच्यासाठी काळजी घेणं तुम्ही आवश्यक आहे. आणि मग रवी जेव्हा 13 फेब्रुवारीला लग्नात येईल तेव्हा तुमचा इगो वाढू शकतो, तर तो इगो वाढू देऊ नका.
अहंकार नको. 20 तारखेला बुध कुंभेत म्हणजे लग्नात येईल, तेव्हा डोक्याने अक्कल हुशारीने तुम्ही पुन्हा पैसे कमवू शकता. तुम्हाला इन्क्रीमेंट मिळेल. 20 तारखेला जेव्हा बुध कुंभेत म्हणजे लग्नात येईल, त्याच्यानंतर तुम्ही आपल्या डोक्याने अक्कल हुशारीने पैसे कमवू शकता. तुम्हाला त्याच्यानंतर प्रमोशन मिळू शकतं, रेकग्निशन मिळू शकतं. या काळात तुम्हाला शेअर मार्केटमध्ये सुद्धा पैसे गुंतवले तर त्यातूनही पैसे मिळू शकतात. म्हणजे पहिल्या 15 दिवसानंतर गाडी हळूहळू रुळावर येईल, नोकरीमध्ये प्रगती व्हायला लागेल. तुम्हाला जर नोकरी बदलायची असेल तर ती मात्र या महिन्यात बदलू नका, म्हणजे स्विच नका करू. त्याचप्रमाणे बिझनेसमध्ये सुद्धा मोठी इन्व्हेस्टमेंट करू नका किंवा नवीन प्रोजेक्ट चालू करू नका. थोडंसं थांबा. थोडक्यात आर्थिक परिस्थिती चांगली राहील आणि पैसा सुद्धा खूप खर्च होईल, तर अनावश्यक खर्च टाळा. या काळात कोणाला पैसे सुद्धा उधार देऊ नका आणि मोठी इन्व्हेस्टमेंट सुद्धा करू नका. या महिन्यामध्ये कुंभ लग्नाच्या लोकांनी घ्यायची काळजी म्हणजे नोकरीच्या ठिकाणी बेजबाबदार वागायचं नाहीये, चुकीची इन्व्हेस्टमेंट करायची नाहीये आणि आपली रिलेशनशिप सुधारण्याचा प्रयत्न करायचा आहे. वळूया मीन लग्नाकडे. तत्पूर्वी ही माहिती तुम्हाला आवडत असेल आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा आणि ही माहिती इतरांना शेअर सुद्धा करा. आणि हो, सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन दाबायला विसरू नका. फेब्रुवारी महिन्यामध्ये मीन लग्न राशीच्या लोकांचं आरोग्य कसं राहील, तर शनीचं व्ययस्थानातून भ्रमण आहे आणि त्याची 6ष्ठ स्थानावर दृष्टी आहे. त्याच्यामुळे या महिन्यात तुम्ही आपल्या तब्येतीची काळजी घेणं हितकारक ठरेल. थोडक्यात आपला व्यायाम, चालणं आणि आहार योग्य प्रकाराने घ्या आणि दिनचर्या नीट ठेवा, म्हणजे फारसा त्रास होणार नाही. मीन लग्नाच्या विद्यार्थ्यांनी मन लावून अभ्यास करणं अत्यंत आवश्यक आहे. कुठेही अभ्यासावरून लक्ष विचलित होऊ देऊ नका. नोकरी व्यवसाय कसा राहील, भाग्येश आणि धनेश मंगळ लाभात असणार आहे. त्यामुळे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचं उत्तम ज्ञान मिळेल. तुमची अध्यात्मात प्रगती होईल आणि त्याचबरोबर मॉनिटरी बेनिफिट सुद्धा होईल. तुम्ही जर पार्टनरशिपमध्ये बिझनेस करत असाल तर त्यातून सुद्धा तुम्हाला चांगले पैसे मिळतील. अगदी मोठी मोठी डील तुम्ही या काळामध्ये करू शकता. भाग्येश मंगळ लाभात उच्चीचा आहे, त्यामुळे अनेक प्रकारचे लाभ तुम्हाला होऊ शकतात. लव्ह लाईफ किंवा वैवाहिक सौख्य कसं राहील, तर कोणत्याही प्रकारचा वाद घालू नका. फारसा काही त्रास होणार नाही. वैवाहिक सौख्य ठीक राहील. शुक्र तृतीय शनी अष्टमेश असल्यामुळे तो मीन लग्नाचा अशुभ ग्रह आहे आणि तो 11व्या स्थानी आल्यानंतर म्हणजे 12 फेब्रुवारी नंतर मिसकम्युनिकेशनमुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. कोणत्याही प्रकारचा लीगल प्रॉब्लेम येऊ शकतो, तर तो येणार नाही याची काळजी तुम्ही घ्यायची आहे. एकंदरीत हा महिना तुम्हाला काही शुभ काही अशुभ असे परिणाम देणार आहे. थोडी तब्येतीची काळजी घ्यायची आहे. नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी पण थोडीशी काळजी घ्यायची आहे. आपल्या पैशाचा लॉस होत नाही ना हे सुद्धा पाहायचं आहे. मात्र घरातलं वातावरण ठीक राहील. जोडीदारासोबत संबंध चांगले राहतील. मात्र घरात काही कारणाने खर्च करायला लागू शकतो, त्यातून वाद उत्पन्न करू नका. रिलेशनशिप सांभाळा. एकंदरीत पैशाची आवक मात्र चांगली राहील. मीन लग्नाच्या लोकांनी उपाय काय करायचे, तर रोज गायत्री मंत्र म्हणायचा आहे, सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे आणि हनुमान चालीसा तसेच विष्णू सहस्रनामाचा पाठ रोज करायचा आहे. काळजी काय घ्यायची, तर आपल्या आरोग्याची काळजी घ्यायची आणि कोणत्याही प्रकारचे गैरसमज निर्माण होणार नाहीत याची काळजी घ्यायची. तर या नवग्रहांची आपल्यावर कृपादृष्टी राहो आणि आपलं आरोग्य, नोकरी व्यवसाय तसेच आध्यात्मिक प्रगती उत्तरोत्तर होवो हीच त्या नवग्रहांच्या चरणी प्रार्थना. शुभम भवतु.